छत्रपती शिवाजी महाराजांचा खराखुरा इतिहास महाराष्ट्राला आणि संबंध भारताला अत्यंत अभ्यासपूर्वक पद्धतीनं सांगणारं पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलं. शिवाजी कोण होता या शीर्षकाचं हे पुस्तक महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झालं. या शीर्षकावरून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाच्या संपादकाला अत्यंत वाईट पद्धतीनं शिवीगाळ केलेली आहे आणि धमक्या दिलेल्या आहेत. त्यांचं वक्तव्य कोणत्याही सभ्य नागरिकाला ऐकता येणार नाही, ऐकवणार नाही अशा प्रकारची भाषा माय भगिनींच्या संदर्भामध्ये संजय गायकवाड यांनी वापरलेली आहे. संजय गायकवाड यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पाठिंबा देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे. मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करतोय आणि आव्हान करतोय की ह्या अशा प्रकारच्या शिवराळ वाईट स्वरूपाच्या भाषेबद्दल, शिवीगाळीबद्दल त्यांचं नक्की काय मत आहे हे महाराष्ट्राच्या समोर त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. त्यांचं मौन एक प्रकारे संजय गायकवाड सारख्या प्रवृत्तीला, त्यांच्या भाषेला आणि महिलांबद्दल त्यांनी वापरलेल्या भाषेला समर्थन करणारा आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. एकीकडे नारी वंदना करण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिलाय त्यांचं महिलांच्या बद्दलची अशी सगळी वक्तव्य खपवून घ्यायची, हा दुटप्पीपणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सोडला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री दुसऱ्या एका कार्यक्रमामध्ये बागेश्वर महाराज यांचं भाषण ऐकताना आपल्याला दिसतात. बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज थकले होते आणि स्वतःचा मुकुट आणि राज्यकारभार हा त्यांनी रामदास स्वामी यांच्या पुढे अर्पण केला होता आणि हा तुम्ही सांभाळा अशा प्रकारची विनंती केली होती. अशा प्रकारे दादांत इतिहासाच्या मध्ये मोडतोड करणारं विधान स्वतः मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांच्या समोर केलेलं आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने याबाबत सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत साहेब या दोघांनी भूमिका स्पष्ट करावी आणि बागेश्वर महाराज जे छत्रपतींबद्दल अशा प्रकारचं अवमानकारक वक्तव्य करतायत, इतिहासाची तोडमरोड तुमच्या उपस्थित करतायत, ही तुम्हाला मान्य आहे का याचं सुद्धा स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी करावं अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही करतोय. राज्य सरकारने संजय गायकवाड आणि बागेश्वर बाबा दोघांवर कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी माकपच्या वतीनं आम्ही करतो आहोत.